छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको N4 F1 भागातून बिल्डर सुनील तुपे यांचा 7 वर्षाचा मुलगा चैतन्य तुपे यांचे मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास सायकल खेळत असताना उचलून कारमध्ये कोंबून अपहरण करण्यात आले होते। संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये एकच खळबळ उडालेली होती। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी नाकाबंदी केली, परंतु 2 कोटी रुपयाची खंडणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथून अपहरण केलेल्या चैतन्य सुनील तुपे या 7 वर्षीय मुलाला घेऊन जाणाऱ्या बेलेनो कारचा रात्री 10:30 वाजेच्या दरम्यान भोकरदन माहुरा रोडवर असाई पाटीजवळ अपघात झाला आणि अपहरणकर्त्याचा डाव फसला। या अपघातानंतर ज्ञानेश्वर उर्फ हर्षल शेवत्रे, जीवन शेवत्रे व बंटी गायकवाड हे तिघे चैतन्याला घेऊन अंधारात पसार झाले होते। प्रणव हा अत्यंत जखमी अवस्थेत होता व पळून जाण्याच्या तयारीत असताना लोडिंग गाडी मालक गजानन भावले राहणार वालसा याने व इतर ग्रामस्थांच्या मदतीने प्रणव शेवत्रे याला पकडले। जखमी अवस्थेतील प्रणवला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले। भोकरदन पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांची टीम घटनास्थळी गेली। त्यांनी सायरन वाजून आरोपींना शरण येण्यास आवाहन केले, मात्र तोपर्यंत आरोपी हे अंधाराचा फायदा घेत मुलाला घेऊन पळून गेले। त्यानंतर आरोपीपैकी शिवराज व जीवन यांनी एका व्यक्तीला फोन केला व मोटरसायकलवर जाफराबादला निघून गेले। जीवन हा रात्रभर जाफराबाद बस स्थानकावर झोपून होता, तर दुसरा आरोपी शिवराज उर्फ बंटी गायकवाड हा एका जेसीबीवर चालक म्हणून काम करतो। तो नेहमीप्रमाणे बुधवारी जेसीबीवर कामाला गेला होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। हे प्रकरण झाल्यापासून या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अनुराधा चव्हाण हे सुद्धा या प्रकरणावर लक्ष ठेवून होते। तर जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल भोकरदन पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते। छत्रपती संभाजीनगर, जालना व भोकरदन पोलिसांच्या आयुक्त पथकाने हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले। उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे, पोलीस निरीक्षक किरण बिडवे, संदीप गुरमे, विशाल बोडखे, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सचिन खमगळ, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पवन राजपूत व इतर कर्मचारी यांनी